अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची घटना घडली। टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्ये हे विमान रहिवाशी भागात कोसळलं। मात्र या प्रकरणानंतर एक प्रश्न निर्माण झाला। नेहमी टेक ऑफ करताना विमान कसं क्रॅश होऊ शकतं? याची 4 कारणं अवघ्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊ। पहिलं कारण म्हणजे टेक ऑफचा धोकादायक क्षण। विमानाच्या संपूर्ण प्रवासात टेक ऑफचा क्षण अत्यंत क्रिटिकल मानला जातो। आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्सनुसार जगभरात होणाऱ्या एकूण विमान अपघातांपैकी 35% अपघात हे टेक ऑफ दरम्यान किंवा त्याच्या थोड्याच वेळात घडतात। यावेळी विमान जमिनीवरून जास्त वेग घेत असतं, त्यामुळे अपघात होऊ शकतो। दुसरं कारण म्हणजे इंजिन फेल होणं। टेक ऑफ वेळी इंजिन त्याच्या जास्तीत जास्त क्षमतेवर कार्यरत असतं, त्यामुळे यावेळी बर्ड हीट, इंधनावरील दाब समस्या किंवा कोणताही तांत्रिक बिघाड होऊ शकतो। यामुळे विमानाचा अपघात होऊ शकतो। तिसरं कारण म्हणजे पायलटची एक चूकही जीवघेणी ठरते। टेक ऑफ दरम्यान पायलटने योग्य वेग, रनवेवरील उड्डाण बिंदू किंवा पिच अँगल याचा अंदाज चुकीचा घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते। तसंच इमर्जन्सीमध्ये पायलटला त्वरित निर्णय घेता यायला हवा। जर त्वरित निर्णय घेण्यात चूक केल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मानवी चूक एका क्षणात होताचं नव्हतं करू शकते। जगातील अनेक टेक ऑफ किंवा लँडिंग दरम्यानचे अपघात हे मानवी चुकांमुळे घडतात। टेक ऑफच्या क्षणी प्रत्येक सेकंदाचं महत्त्व असतं, त्यामुळे कोणतीही हलकीशी गडबड सुद्धा जीवघेणी ठरू शकते। या अपघातात देखील विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल हे लाईन ट्रेनिंग कॅप्टन होते। त्यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता। त्यांना सहाय्य करणारे फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंडर हे होते। त्यांनाही 1100 तासांचा उड्डाण अनुभव होता। त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातील अपर्णा महाडिक, मैथिली पाटील या 2 क्रू मेंबर होत्या। मात्र आता हे विमान नेमकं कुणाच्या चुकीमुळे क्रॅश झालं हे तपासानंतरच समोर येईल। याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कुणाची चूक असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।